तर श्रेयस आपण पंचायत चला मिलिंद मिलिंद टाइम पास करू सामना पण बाकी आहे काय आलंय तर पुन्हा एकदा सामन्याकडे स्ट्राईकला प्रथमेश स्ट्राईकला आदित्य पहिल्या षटकात 17 कोणाकडे तो बघूया पुन्हाकडे सामन्याकडे बॉलर नेम बॉलरचं नाव काय मिलिंद बॉलरचं नाव मिलिंद बॉलरचं नाव शुभम स्ट्राईकला प्रथमेश नॉन स्ट्राईकला आदित्य मी बघतोय काय झालं मला विचारा पिंटा झोपलाय आपला बरोबर शुभम प्रथमेशच्या दिशेने एक हार्डर फलंदाज बरोबर राहू अजून आता बाई अजून 3 बाकी आहेत 3 आमच्याकडे आपण किती मागे एक तास अर्धा तास लागेल 3 बाकी आहेत आमच्याकडे 2च बाकी नो चेंडू खूपच डोक्याच्या मला किपरने हेल्मेटची जरूरत आहे असं वाटतं आता 0 चेंडू एक डावा शुभम पहिल्या चेंडूचा मारा करताना प्रथमेशच्या दिशेने चांगला चेंडू आणि तो मोठा गडी सोडलेला शुभमचा एक चेंडू 2 डावा बिनबाद निर्धाव चेंडू 2 चेंडू 2 धावा शुभम हे चांगलीच गोलंदाजी करतायत एक धाव धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 3 चेंडू 3 धावा निर्धाव चेंडू नाहीये एक चेंडू
एक रन डिक्लेअर आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 4. 4 चेंडू 4 धावा. शुभम चांगलीच गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू टाकला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. शुभम यांनी चांगलीच बॉलिंग टाकली आहे. फक्त आपल्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 रन दिलेत. ते काय पण चालेल चालेल. बॉलर नेम गणेश. गणेश आले दुसरं षटक घेऊन. 4 झाला. 5 ना. 5 झाला. 5 पुढची मॅच. थांब ना 2 ओव्हर होऊन दे ना. प्रथमेश आहे ना. प्रथमेश स्ट्राईक वर आहेत. गणेश त्यांना आता बॉलिंग टाकणार आहेत. बघूया प्रथमेश कसे सामोरे जात आहेत त्यांना. चांगला चेंडू गणेश यांचा. 1 धाव मिळणार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. आता स्ट्राईक वर आहेत ते आदित्य. चांगलाच फटका पण बॅड लक. चांगलेच असे चपळीने 2 रन काढलेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 8. 2 चेंडू 8 धावा. गणेश चांगलीच गोलंदाजी करतात आहे. षटका. 9 चेंडू आहे. 9 छगा. धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडू 15 धावा. षटका. 9 चेंडू 2 चेंडू 15 धावा. चांगला शॉट आदित्य यांचा. आता प्रथमेश आले स्ट्राईकला. आता बघूया गणेश कशी बॉलिंग टाकतात त्यांना. 3 चेंडू 16 धावा झालेत. थांब 1 मिनिट. हल्ल्यावर नो आहे. चांगला चेंडू. प्रथमेशांना काय कळलंच नाही. चांगली बॉलिंग टाकतोय गणेश. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 16. शेवटचा चेंडू घेऊन गणेश प्रथमेशच्या दिशेने. चांगलाच फटका. 1च धाव मिळणार आहे. 1 धावावर समाधान आहे. आणि ओव्हर संपून धावसंख्या झाली ती 17. 2 षटकं संपून धावसंख्या झाली ती 17. बॉलर समीर. तिसरं षटक घेऊन आले आहेत ते समीर प्रथमेशच्या दिशेने. प्रथमेश त्यांना कसा सामोरा जातो ते पाहूया आपण. समीर प्रथमेशच्या दिशेने.
नो चेंडू नो चेंडू सिली पॉइंटचा प्लेअर हरलाय नो चेंडू नो चेंडू नो चेंडू 1+1 10 संख्या झाल्या ती 19. समोर आदित्यच्या दिशेने बघूया पहिला चेंडू टाकण्यात यश भेटते का समीर यांना आणि चांगलाच फटका आणि चांगला असा थ्रो केला होता समीरांनी पण ओव्हर थ्रोमुळे 2 रन आले चांगलाच फटका मारला होता आदित्य यांनी धाव संख्या झाला ते 21. चांगला चेंडू सिद्धांत चांगलाच फटका आदित्य यांचा चांगलं क्षेत्ररक्षण धाव संख्या झाली ती 22 आणि तिसरा चेंडू घेऊन समीर प्रथमेशच्या दिशेने 2 बॉल झाले तिसरा चेंडू घेऊन वाईट चेंडू अवांतर धाव संख्येत बॉल धाव संख्या झाली ती 23. चांगलाच फटका प्रथमेश यांचा पण थोडं ताकद पाहिजे होती बॉल निघून गेला असता सीमारेषा पार 3 चेंडू संपवून धाव संख्या झाली 26. चौथा चेंडू घेऊन समीर आदित्यच्या दिशेने अवांतर धाव संख्येत बॉल धाव संख्या झाली ती 25. चांगलाच फटका आदित्यच्या बॅटीतनं 4 चेंडू 31 शेवटचा चेंडू समीरांचा शेवटचा चेंडू घेऊन येतो समीर आदित्यच्या दिशेने 31. चांगलाच फटका पण अजून थोडी ताकद असती तर बॉल गेला असता निघून 3 षटक संपून धाव संख्या झाल्या ती 32 धावा. आता शेवटच्या षटक घेऊन कोण येते ते पाहूया आपण. बॉलर नेम सूर्यकांत. नो चेंडू नो चेंडू नो चेंडू नो चेंडू नो चेंडू नो चेंडू. पिनल वॉरियर्स अँड अक्षय क्रिएशन. इनिंग संपल्यावर टॉस उडून घ्यायचंय. तुमची मॅच आहे यानंतर. पिनल वॉरियर्स अँड अक्षय क्रिएशन. पिनल वॉरियर्स अक्षय क्रिएशन. अक्षय क्रिएशन. पंचांचे दोन्ही आज समांतर. धाव मिळते ती अवांतर. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 35. नो बॉल नाहीये. नो बॉल नाहीये. नाही नो बॉल नाहीये. नाही नो बॉल नाहीये. 2 चेंडू 36 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नो चेंडू नो चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 37.
पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. धाव संख्येत भर धाव संख्या झाले ती 38. चांगलाच फटकारी चांगला झेल गणेशांचा. आदित्य चांगलेच खेळ खेळत होते पण ते आता आउट झाले आहेत. आता बॅटिंग राहिले ते सुमित. चांगला झेल अक्षय क्रिएशन आणि पिनल वॉरियर्स. अक्षय क्रिएशन अक्षय क्रिएशन आणि पिनल वॉरियर्स. इनिंग संपल्यानंतर टॉस उडवायचा आहे. सूर्यकांत सुमितच्या दिशेने. अवांतर धाव. धाव संख्येत भर धाव संख्या झाले ती 39. चांगलाच फटका आणि चांगली झेल शुभमची. चांगली झेल. सुमित पहिल्याच बॉलवर आउट झाले. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. धाव संख्या झाले ती 39. बॅट्समन रोहित शर्मा. नो चेंडू. धाव संख्येत भर धाव संख्या झाल्या ती 40. चांगलाच फटका रोहित यांचा पण फक्त धाव मिळणार ती एकच आणि रनआउट होतोय तो रोहित. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपून धाव संख्या झाली ती. चांगलाच फटका रोहित यांचा पण फक्त धाव मिळणार ती एकच आणि 42 धावांचं आव्हान आहे. 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं आव्हान आहे. अक्षय क्रिएशन टॉस उडवायचे. अक्षय क्रिएशन अक्षय क्रिएशन कोण आहे. भाव ये ना टॉस आला. अक्षय क्रिएशन (42) पाहिजे. 42 -5 पण हे -5 करायचे त्यांना. -5 करून किती होणार. 39 ला 2 वाईट. किती विन आहे. 43 मग 43 विन आहे. 43 आहे. 5 रन मायनस म्हणजे 38 विन आहे. 38 त्यांनी रूल ब्रेक केला. यांचा एक फ्रेश बॉलर यूज केला त्या लोकांनी आणि आता त्यांच्याकडे बॉलर नाही. हाय लोकच बोलले ना 5 रन. 5 रनची पेनल्टी आहे ना. 38 विन ना. 38चं टार्गेट आहे. कारण काय ना 43चं टार्गेट होतं पण या लोकांना 5 रनांची पेनल्टी आहे. त्यामुळे 38 धावांचं आव्हान आहे. अक्षय क्रिएशनने टॉस जिंकून बॉलिंग घेतली आहे. बॅट्समन समीर आणि कोण आहे. बॅट्समन गणेश आहे ना. गणेश स्ट्राईकला आणि समीर नॉन स्ट्राईकला आहे. दिला ना. बॉलर आदित्य. झालं टॉस उडवलं. हे लेगिट ना. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं समीर आउट झाले. क्षेत्ररक्षण
समीर आउट झालेत. समीर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर रनआउट भेटतोय तो समीर यांचा. साहिल यांनी चांगलीच हिट मारली आहे स्टंपला. डायरेक्ट हिट मारून त्यांनी रनआउट केलं समीर यांना. येऊन तर दे. शुभम 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 आले बॅटिंगला. शुभम बघूया आपल्या संघासाठी काय करतो. कशी चांगली त्याला खेळ खेळावा लागेल. नाही ह्या ब्ल्यू वाल्यांना म्हणून ते सगळे win झालं ना. समजलं का? निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. बॉल सुटला होता पण तेवढा काय झालं नाही. किती आलं? 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 0 धावा. नॉन स्ट्रायकरला आदायला चेंडू. धाव मिळते फक्त 1. धाव संख्येत भर. धाव संख्या झाले ती 1. 3 चेंडू आणि 1 धावा. आदित्य चांगलीच गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. चांगलाच फटका गणेशांच्या फळीत येतोय. बिग 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 षटकार. धाव संख्येत भर आणि धाव संख्या झाली ती 7. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन आदित्य गणेशच्या दिशेने. चांगलीच खेळी, सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर 1 रन काढताना गणेश. चांगलंच क्रिकेट आणि षटक संपून धाव संख्या झाली ती 8. आता जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. कोकण लायन्स यांना. बॉलर नेम सिद्धांत आले दुसरी ओव्हर घेऊन. 15 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता कोकण लायन्स यांना. चांगलाच फटका आणि गचा असे क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्याकडनं. सिद्धांत दुसरा चेंडू घेऊन शिवमच्या दिशेने. चांगलीच अशी खेळी शुभम यांच्या फळीतनं. डिक्लेअर रन आहे. शुभम चांगलेच खेळतात आपल्या संघासाठी. सेन्सिबल क्रिकेट खेळतात आहे. झेलची संधी होती पण झेल हुकली आणि शुभम हे वाचले आहे. तिसरा चेंडू घेऊन सिद्धांत गणेशच्या दिशेने. चांगलाच फटका स्टेप आउट करून मारले समोर. बिग 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 षटकार. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली आहे ती 17. शेवटचा चेंडू असेल सिद्धांत यांचा.
पायाला बॉल आदायला आणि डॉट चेंडू आणि 2 षटक संपून धावसंख्या झाली ती 17. आता मात्र 10 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 21 की 11 21 की 11 मला पण दिसलं नाही. 10 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सुमित आले गोलंदाजीसाठी. शुभम स्ट्राईकला. चांगलाच फटका आणि फुटबॉल चालू आहे इकडे क्रिकेटमध्ये. एक चेंडू संपून धावसंख्या झाल्या ती 18. वाईट चेंडू आहे. स्टंपिंगचा चान्स होता पण बॉलच हातामध्ये आला नाही. हात लावला स्टंपला. नो चेंडू असणार आहे. धाव मिळते ती अवांतर. धाव संख्या झाल्या ती 20. सुमितांना मॅच जिंकायची असेल तर एक्स्ट्राच वर कंट्रोल करायला लागणार आहे. नो चेंडू आणि प्रथमेश यांना चांगलं क्षेत्ररक्षण. सुमितांना एक्स्ट्रा वर कंट्रोल करायला लागणार मॅच जिंकायची असेल तर. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आणि स्टंपिंगचा चान्स होता यार. चालेल. आणि या फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस केलाय. सीमारेषा पार येतोय षटकार. आणि आता 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे सुमित यांना. 7 बॉल 10 पाहिजे. चांगला चेंडू सुमित यांना. सुमित हे कमबॅक करतायत. अजून लास्टचा बॉल उरला. बघूया काय करतात सुमित. चांगलाच फटका आणि येतोय षटकार. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. लास्टचा बॉलर चमत्कारी असेल का. मॅच काढेल का. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बॉलर कल्पेश. डेट चेंडू. नो चेंडू असणार आहे. नो चेंडू. नो +1. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे आणि हा येतोय 1 रन. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कल्पेश बोल्ड काढा. हॅट्रिक काढा तरच जिंकू शकतात तुम्ही. नो बॉल आणि षटकार. आणि कोकण लेजंड्स हे सामना विजयी झाले. बोल्ड काढा. हॅट्रिक काढा तरच जिंकू शकतात तुम्ही. नो बॉल आणि षटकार. पिलेन वॉरियर्स आणि कोण आहे. पिलेन वॉरियर्स आणि अक्षय क्रिएशन आणि पिलेन वॉरियर्स. फायनल वॉरियर्स. अक्षय क्रिएशन फिल्डिंग लावून घ्या. लवकरात लवकर आपली फिल्डिंग चालू करा. आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो सूर्यकांत.
हॅलो हॅलो